नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. बघा विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतंय? पायथागोरस थेरम हे नाव दिसतं आहे. आता आपण सर्वजण पायथागोरस याबद्दल आपण सर्व फॅमिलियर आहोत. आपणा सर्वांना पायथागोरस बद्दल माहिती यापूर्वी आपण अभ्यासलेली आहे. बघा पायथागोरस थेरम काय आहे? हा पायथागोरस थेरम कोणत्या प्रकारच्या त्रिकोणात हा वापरला जातो ते आज आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पायथागोरस थेरमच्या ट्रिपलेटचा देखील अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे आणि याच काटकोना त्रिकोणामध्ये 30, 60, 90 30, 60 अँड 90 डिग्री थेरम 45, 45, 90 डिग्री थेरम हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लर्न करायचे आहे, अभ्यासायचे आहेत. चला तर बघूया पायथागोरस थेरम. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा एक त्रिकोण आहे. दिस इज द वन ऑफ द ट्रायंगल. दिस ट्रायंगल इज द राइट एंगल ट्रायंगल. बघा दिस सिंबल शोज द राइट एंगल. ये जो साइन दिख रहा है, ये साइन 90 डिग्री इंडिकेट करता है. यहाँ पे हाइपोटेनस, द साइड opposite to the 90 degree angle is called hypotenuse. Suppose here hypotenuse is 5, this is the 4 degree and 5. So here see, so guys, here this is the right angle triangle. This symbol shows the right angle means 90 degree and the opposite side of this angle is called as a hypotenuse. Suppose the length of hypotenuse is 5, the another side is the 4 and second side is 3. It means that this is the square. हा एक स्क्वेअर आहे. ये जो स्क्वेयर आपको दिख रहा है, यहाँ पे दूसरा एक स्क्वेयर निकला है जिसकी लेंथ है 4. द स्क्वेयर ऑफ साइड इज 4 unit and here also the one of the third square, that is the length is 3 centimeter or 3 unit. Okay, now see here. या ठिकाणी बघा, हे जे 5 एकक आहे लांबी, त्या ठिकाणी आपण जर बघितलं की 5 समान भाग झालेले आहेत, उभे आणि आडवे 5. म्हणजे अशा पद्धतीने हे स्क्वेअर जे आहे ते स्क्वेअर आपल्याला मिळतील. आणि हे जर टोटल स्क्वेअर जर काउंट केले तर ते किती होणार आहे मित्रांनो? तर 25 स्क्वेअर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी 4 समान भाग केलेले आहेत. 4 युनिट लेंथ आहे प्रत्येक साईडची या स्क्वेअरच्या, म्हणून त्याचे 4 समान भाग असताना आपल्याला असं आढळून आलं की 16 छोटे छोटे स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी 3 समान भाग स्क्वेअरचे 3 पार्ट होतील आणि त्याच्यात एकूण 9 स्क्वेअर तयार होत आहेत. आता यामध्ये जर आपण विचार केला तर बघा, एरिया ऑफ दी स्क्वेअर. आता स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? साइड स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर. हियर द साइड इज 5 युनिट means the square of this square is 25 square unit and that one is the 16 square unit because the length of the square of this side is 4 and third one, the area of the square is 3 square means 9. So it means that what? Hypotenuse. So right angle, side 1 and side 2 makes a right angle. So the unit of the square area of the square is 25, whose side is hypotenuse. Thus another square has the area 16 square unit
अँड थर्ड वन इज द 9 स्क्वेअर युनिट. या ठिकाणी बघा हायपोटेनस जो आहे, कर्ण जो आहे, कर्णाची 5 सेंटीमीटर किंवा 5 एकक जी बाजू होती त्या बाजू असलेल्या चौरसाचं क्षेत्रफळ 25. त्याच्यानंतर साईड 1 त्याची बाजू होती 4 युनिट. त्याचं एरिया जो आहे तो 16 स्क्वेअर युनिट. आणि जो तिसरा चौरस होता ज्याची चौरसाची बाजू जी होती 3 एकक होती आणि त्याचं क्षेत्रफळ आलेलं आहे 9. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, जर आपण निरीक्षण केलं, ऑब्झर्वेशन जर केलं, तर काय रिलेशन आहे, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन देम ऑल these three area of the square. So it means that 25 is the means the bigger square. The area of the bigger square is equal to the sum of another two remaining square. So that is 25 is equal to 25. म्हणजे मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ हे ज्या दोन लहान चौरस जे आहे त्या लहान चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे इतकं येतंय. याचा अर्थ असा असतो की हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे साईड स्क्वेअर कोणती साईड इथं हायपोटेनस. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. लक्षात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की हा जो पायथागोरस थेरम जो आहे तो काय सांगतो, कर्णाचा वर्ग हा उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत ते काटकोन त्रिकोणाच्या त्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. येते लक्षात. ठीक आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड्स. Square of the hypotenuse is equal to the sum of the square of remaining sides. ओके. हा घटक तुम्हाला या ठिकाणी लक्षात आला असेल. चला मित्रांनो पुढे बघूया. हा एक त्रिकोण आहे, त्रिकोण ABC आणि CB जो आहे तो हा 90 डिग्री आहे. मीन्स हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये राईट अँगल करणारा जो अँगल आहे त्याच्या अपोजिट साईड जी असते ती काय असते, हायपोटेनस असते. सो राईट हायपोटेनस थेरम. आता या आकृतीवरून आपल्याला हायपोटेनस थेरम जो आहे तो पायथागोरसचा थेरम आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. मग या ठिकाणी इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज द 90 डिग्री means side AC is the hypotenuse. Okay, and side AB and BC makes a right angle triangle. Okay, so the Pythagoras theorem is that the hypotenuse square means AC square is equal to side 1 square plus side 2 square means AB square plus BC square. Okay, here if we observe the length of the each side of the right angle triangle, so this is the length of AC and this is, so in right angle triangle hypotenuse is the always largest side among them. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण हा सर्वात मोठी बाजू असते. या ठिकाणी बघा काटकोन करणाऱ्या बाजू आहे. या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं तर कर्ण जी आहे ती सर्वात मोठी बाजू आपल्याला या ठिकाणी मिळते. आता आपल्याला बघा पुढचे बघायचं आहे पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे हेच पायथागोरसचे ट्रिपलेट काय सांगते. What is the triplet? Triplet is that in a triplet of natural numbers, if the square of the largest number is equal to the sum of the square of the remaining two numbers, then the triplet is called Pythagorean triplet. याचा अर्थ मित्रांनो असा आहे की ज्यावेळेस लार्जेस्ट जी साईड असते त्या लार्जेस्ट साईडचा जो स्क्वेअर आहे तो कोणाच्या इक्वल असतो, जे रिमेनिंग साईड जे असतात विच मेक्स अ राईट अँगल. So that side, the square of that side, the square of sum of that side is equal to the square of the largest number. म्हणजे मोठ्या बाजूंच्या वर्ग जो आहे तो लहान बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. असं ज्या बाजूंच्या लांबीमध्ये दिलेलं असेल किंवा घडतं त्यावेळेस ते जे 3 बाजूंची लांबी आहे ती पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं म्हटलं जातं. तर यावर आधारित आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया. बघा पायथागोरियन ट्रिपलेट. This is the triplet. So example, identify the reason which of the following are Pythagorean triplet. आता कोणते पायथागोरियन ट्रिपलेट आहे आणि कोणते नाही हे आयडेंटिफाय करायचे आहे. रिझन तुम्ही लिहायचं आहे. या ठिकाणी आपण फक्त एक्सप्लेन करणार आहोत. बघा 3, 5 and 4 these are the three sides. These are the three length of the sides of right angle triangle. Here if we observe that here, so 5 is the largest number means largest side is the 5 means largest side square is equal to the 5 square means it is the 25.
give the first equation, that is the value first. Okay, now see here the sum of square of remaining side. Now here sum of स्क्वेअर ऑफ रिमेनिंग साइड. आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्या दोन बाजूंच्या क्षेत्रफळ वर्गांची बेरीज करायची आहे. या दोन त्रिकोणांच्या दोन बाजूंच्या वर्गांची जर बेरीज केली, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16, 9 16 किती झाले 25. ओके, त्याला 2 नंबर द्यायचा. या ठिकाणी बघा आता if we observe the equation 1 and 2, that is the we say that 25 is equal to 25 means the largest side square is equal to the sum of the square of the remaining side, means here the Pythagorean theorem is satisfied or fulfilled or shows or proved. Okay, म्हणजे या ठिकाणी पायथागोरसचा जो थेरम जो आहे की मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन लहान बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे हे या ठिकाणी सिद्ध होतं. म्हणून आपण असं म्हणणार आहोत 3 5 4 या बाजू असलेला जो त्रिकोण आहे तो पायथागोरस थेरमचा, म्हणजे त्याला त्या बाजूंच्या ज्या लांबी दिलेल्या आहे त्या लांबींना पायथागोरसचे पायथागोरियन ट्रिपलेट असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. येते लक्षात का म्हणतं तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जी सर्वात आयडेंटिफाय करणं खूप सोपं आहे. जी सर्वात मोठी लांबीने असते तिचा वर्ग करायचा आणि उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करायची. जर सारखे आले तर ते ट्रिपलेट आहे, नसेल तर नाही. आता पुढचं उदाहरण घेऊया आपण. आता इथं बघा 9 4 आणि 12. आता 12 इज द लार्जेस्ट साइड, मीन्स लार्जेस्ट side square is equal to 12 square. 12 square is the 144. Give the first number. Now sum of the square of remaining side means 9 square plus 4 square. 9 square is 81 and 4 square is 16. So if we adding them we get 97. Give the equation second. And if we observe equation first and second, so is it equal? No. Is it not equal? 144 is not equal to the 97. Okay, it means that the largest side square is not equal to the sum of square of remaining side. Okay, and hence we say that 9 4 and 12 are not the Pythagorean triplet. या ठिकाणी मोठ्या बाजूचा वर्ग हा 144 आलेला आहे आणि उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही किती आलेली आहे 97. म्हणून आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की 144 आणि 197 हे इक्वल नाही. म्हणजेच 9 4 आणि 12 या बाजू असलेला जो त्रिकोण आहे किंवा या बाजू पायथागोरियन ट्रिपलेट नाही. येते लक्षात? असेल तर हो, नसेल तर नाही. ओके, नाव सी हियर. नेक्स्ट, व्हॉट सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. समरूपता आणि काटकोन त्रिकोण यांचा काय प्रमेय आहे, काय गुणधर्म आहे, काय थेरम आहे. बघा आकृतीमध्ये दिसत आहे आपल्याला. थेरम काय आहे ते बघूया. लेट्स वी गो. व्हॉट इज द थेरम इन अ राईट अँगल ट्रायंगल? इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द hypotenuse, then the two triangles formed are similar to the original triangle and to each other. बघा या ठिकाणी काय म्हणतंय, जर आपण आता इन ट्रायंगल ABC, B is the right angle triangle, B is the right angle and AC is the hypotenuse. ओके, मग काय सांगते, अल्टिट्यूड जर ड्रॉन केला. अल्टिट्यूड म्हणजे काय तर एखाद्या त्रिकोणाचा जो शिरोबिंदू असतो त्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेला जो लंब असतो त्याला अल्टिट्यूड असे म्हणतात, त्याला मध्यक असे म्हणतात. आता या ठिकाणी BD ही काय आहे, परपेंडिक्युलर आहे AC ला. ओके, मग आता आपण या ठिकाणी प्रूव्ह करणार आहोत. त्याने काय म्हटलेलं आहे तर हे जे काटकोन त्रिकोण जो आहे पहिला तर आहेच ABC, म्हणजे नवीन दोन काटकोन त्रिकोण तयार झाले. कोणते? ADB आणि BDC. हे दोघं सुद्धा काय असतात, सिमिलर असतात. हे सर्व तीनही ट्रायंगल हे एकमेकांशी सिमिलर असतात, एकमेकांशी समरूप असतात. मित्रांनो या ठिकाणी गिवन म्हणजे पक्ष आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे, इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. सेगमेंट BD परपेंडिक्युलर सेगमेंट AC मीन्स ADC, यानी की ADC इज द कोलिनियर, एक रेषीय आहेत.
आता आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट टू प्रूव्ह. सो वी हॅड प्रूव्ह हिअर दॅट इज द अँगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC. ADB similar triangle ABC and triangle BDC similar triangle ABC means the two triangles when formed by drawing altitude, that is the angle ADB, and right angle triangle ADB and right angle triangle BDC. Okay, these two new triangles, right angle triangles, are similar to the original triangles, means triangle ABC. And so these two newly formed right angle triangles are also similar to each other, means triangle ADB similar triangle BDC. Okay, see here, this is the hypotenuse and this is the BD is the perpendicular to the AC. So this angle is the original angle ABC and new triangles are formed. Okay, see here, what is the proof here in triangle ADB and triangle ABC. आता ADB आणि ABC म्हणजे जो नवीन काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे तो आणि मूळ त्रिकोण यांच्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटी दाखवता येतील. कशी ती बघा. आता या ठिकाणी अँगल DAB अँड अँगल BAC हे दोघं काय आहे, कॉमन अँगल. A कॉमन अँगल आहे. A कॉमन काय आहे, A अँगल जो आहे तो कॉमन आहे. या ठिकाणी दुसरी कंडिशन काय सांगता येईल, अँगल ADB अँड अँगल ABC बोथ आर द राईट अँगल और ईच आर द 90 डिग्री. तो प्रत्येकी 90 अंशाचा आहे म्हणून ते काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणून कोको टेस्ट बाय कोको टेस्ट सॉरी अँगल टेस्ट कोको कसोटी असं म्हणलं पाहिजे तो मराठीत. कोको कसोटी किंवा अँगल टेस्ट नुसार ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल ABC असं आपल्याला सांगता येईल. येते लक्षात. सिमिलरली right angle triangle BDC and original angle ABC. So angle BCD and angle BCA, okay, किंवा ACB हे काय आहे, अँगल C इज द कॉमन अँगल. अँगल C जो आहे तो कॉमन असणार आहे. त्यानंतर अँगल BDC दिसतंय, BDC ओके. BDC आणि अँगल ABC आर द 90 डिग्री म्हणून ते दोघं काय आहे, 90 अंशाचे आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, इन दिस ट्रायंगल BDC अँड ट्रायंगल ABC दे आर कॉन्ग्रुएंट और सिमिलर. व्हेरी गुड. these two triangles are सिमिलर आहे म्हणजे समरूप आहे. कोणत्या टेस्ट, विच टेस्ट, बाय AA टेस्ट म्हणजे अँगल टेस्ट. काय झालं, एक कॉमन अँगल येतो आणि एक 90 डिग्रीचा म्हणजे प्रत्येकी 90 अंश असलेला अँगल येतो. म्हणून त्या AA टेस्टनुसार हे दोन त्रिकोण आपल्याला काय दाखवता येतील, समरूप दाखवता येतील. आता मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी म्हणजे जे नवीन त्रिकोण तयार झाले ते आपण मूळ मोठ्या त्रिकोणाशी म्हणजे ABC या त्रिकोणाशी काय दाखवले, समरूप दाखवले. मग आता मोठा त्रिकोण दुसऱ्या लहान त्रिकोणाशी आणि तोच त्रिकोण परत अजून एक तयार झालेल्या लहान त्रिकोणाशी जर समरूप असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की जे दोन लहान त्रिकोण जे आहेत ते समरूप असतील. म्हणजे इक्वेशन 1 and 2 वी से दॅट फ्रॉम इक्वेशन 1 and 2 सो वी से दॅट ट्रायंगल ADB सिमिलर ट्रायंगल BDC सिमिलर ट्रायंगल ABC. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे जे आपण तीन कसोट्याचे तीन गुणधर्म जे बघितले कोणते, पहिला आहे रिफ्लेक्झिव्हिटी म्हणजे परावर्तनता, समिटिव्हिटी म्हणजे सममितता आणि हा तिसरा ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे संक्रमकता. हा असे तीन गुणधर्म जे आहे ते आपण एकरूपतेच्या बाबतीत पण बघितले आणि समरूपतेच्या बाबतीत पण बघितले. हेच ते गुणधर्म. तर ट्रान्झिटिव्हिटी, संक्रमकता हा गुणधर्म म्हणजे पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तर पहिला आणि तिसरा समरूप असतो असा हा गुणधर्म आहे. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी पुढे आपण बघूया की थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, भूमिती मध्याचा जो गुणधर्म आहे तो बघूया. काय आहे भूमिती मध्याचा गुणधर्म, इन अ राईट अँगल ट्रायंगल. बघा हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल मध्ये आहे. द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम द ऑपोजिट व्हर्टेक्स
इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट. म्हणजे अल्टिट्यूड काढलेला आहे त्याला जॉमेट्रिक मीन असं म्हटलं जातं आणि तो जो आहे तो हायपोटेनियसला काय करतो, डिवाइड करतो. सो दिस इज द राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर. क्यू इज द राईट अँगल. Q is the right angle means PR is the hypotenuse. So if we draw QS, QS perpendicular to the PR means altitude is the QS. So the perpendicular segment to the hypotenuse from the opposite vertex, that is opposite vertex means vertex Q. Okay. So it says that in triangle, in right angle triangle PQR, segment QS perpendicular hypotenuse PR. So in just we seen or studied that theorem, that is the triangle QSR, similar triangle QS PSQ, PSQ and QSR. These are the similar new triangle. Okay, new two triangles are formed, they are similar. जे नवीन त्रिकोण तयार झाले छोटे परपेंडिक्युलर टाकल्यानंतर त्या त्रिकोणांमध्ये समरूपता दाखवली आपण इतक्यात. समरूपता आहे याचा अर्थ काय, त्याच्या ज्या करस्पॉन्डिंग साईड आहे त्यांचा रेशो इक्वल असतो. म्हणजे QS अपॉन PS इज इक्वल टू RS अपॉन QS. ओके, आता आपण बघणार आहोत क्रॉस मल्टिप्लिकेशन. Means QS into QS is equal to PS into RS, that is the QS square is equal to PS into RS. Means geometric means म्हणजे तर भूमिती मध्याचा वर्ग हा त्याचा जो तो ज्याच्यावरती लंब आहे ज्याचे दोन भाग झाले त्यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजे QS वर्ग हा जो आहे तो PS आणि SR यांच्या गुणाकारा इतका आहे. येते लक्षात. अशा पद्धतीने याला जॉमेट्रिक मीन असं म्हणतात. या ठिकाणी उदाहरण बघूया त्याच्यावर आधारित. PS दिलेला आहे 9 आणि SR दिलेला आहे आपल्याला 16. आपल्याला काय काढायचं आहे, QS काढायचा आहे. आता ट्रायंगल तर आहेच PQR राईट अँगल ट्रायंगल, सेगमेंट QS परपेंडिक्युलर टू द हायपोटेनस PR. सो QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR किंवा RS. सो बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, सो QS स्क्वेअर इज इक्वल टू 9 इंटू 16. 9 इंटू 16 144. 9 into 16 144. Taking square root on both sides, we get QS is equal to 12. Okay, so now next property of 30 degree, 60 degree and 90 degree triangle. So this is the right angle triangle ABC. B is the right angle and AC is the hypotenuse. So what is the theorem? What is the property? Property, it says that suppose angle A is the 60 degree and angle C is the 30 degree. So the opposite side of 30 degree angle is the AB. Okay, so AB is equal to 1/2 hypotenuse. म्हणजे जे 30 अंशासमोरची जी बाजू आहे ती कर्णाच्या निम्म्या लांबीची असते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच AB बरोबर 1/2 AC. ओके, आता पुढचं काय सांगते गुणधर्म, तर साईड BC इज द ऑपोजिट साईड ऑफ अँगल 60 डिग्री. म्हणजे 60 डिग्रीच्या अपोजिट अँगल जी आहे ती किती आहे, BC आहे. मग ही जी BC आहे ती किती असते राईट हायपोटेनसच्या, तर √3/2 असते. √3/2 इंटू हायपोटेनस म्हणजे कर्णी 3/2 पट असते. म्हणजेच BC इज इक्वल टू √3/2 इंटू AC मीन्स हायपोटेनस. ओके, हे या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. आता 40 properties of 45, 45 and 90 degree triangles. This is the triangle ABC. B is the right angle and AC is the hypotenuse. So angle A is the 45 and angle C is the also 45. So it shows that AB is equal to BC. Why AB is equal to BC? We know that if angles are congruent, then the opposite side of this corresponding angle, opposite sides of the corresponding angles are also congruent. एकरूप कोनाच्या समोरील भुजा या एकरूप असतात. म्हणून आपण असं म्हणतो AB is equal to BC. आता साइड अपोजिट 45 डिग्री अँगल AB is equal to BC. आता हे जे असतात 1/√2 इंटू हायपोटेनियस असतात. AB is equal to BC is equal to 1/√2 AC.
म्हणजेच काय तर एकरूप बाजू समोरील ज्या भुजा आहे म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजू ज्या आहेत 45 90 डिग्रीमध्ये अँगल असणाऱ्यामध्ये त्या कर्णाच्या किती लांबीच्या असतात 1/√2 असतात. अशा पद्धतीने हे थेरम सांगता येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही याचा अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.